हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा जो 7 नंबरचा लेसन आहे जॉइंट बार ग्राफ मॅथचा तो इथे बघणार आहोत। या लेसनमधील प्रॅक्टिस सेट 31 ठीक आहे। तर प्रॅक्टिस सेट 31 हे इथे आपण बघणार आहोत। तर इथे बघा त्यामधील फर्स्ट क्वेश्चन होता की द नंबर ऑफ स्पेलिंग प्लांटेड बाय स्कूल्स ऑन वर्ड ट्री डे इज गिवन इन टेबल बिलो, ड्रॉ अ जॉइंट बार ग्राफ टू शो दिस फिगर। आता इथे आपल्याला ते क्वेश्चन दिलेला आहे, जॉइंट बार ग्राफ काढायचा आहे। यामध्ये नेम ऑफ सॅपलिंग आणि स्कूल नेम। तर इथे बघा नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय दोन विद्यालयांचा इथे दिलेला आहे आपल्याला। तर इथे आलमंड, त्यानंतर कांकाज, नीम, अशोक आणि गुलमोहर अशी ट्रीची नावं दिलेली आहेत। तर आता हा जॉइंट बार ग्राफ आपल्याला इथे काढायला सांगितलेला आहे। तर जॉइंट बार ग्राफ बघा कशा पद्धतीने काढायचा आहे। आपण या पद्धतीने इथे हा आलेख पेपर घेणार आहोत। यामध्ये आपण जे एक्स आणि वाय हे जे ॲक्सिस आहे ते इथे अगोदर काढून घेणार आहोत। खालचा जो ॲक्सिस असतो खालचा ॲक्सिस असतो तो असतो एक्स आणि वरचा जो ॲक्सिस असतो आपला तो असतो वाय। ठीक आहे, या पद्धतीने ॲक्सिस काढून घेतलेला आहे। त्यानंतर ॲक्सिस इथे एक्स ॲक्सिसवरती इथे खाली नेम ऑफ सॅपलिंगची नावं लिहिलेलं आहे तिथे बघा। इथे आलमंड, त्यानंतर करंजी, त्यानंतर नीम, अशोक, गुलमोहर आणि लास्ट ठीक आहे गुलमोहरपर्यंत आहे। आणि त्यानंतर वाय ॲक्सिसवरती इथे आपल्याला 10, 20, 30, 40, 50, 60 असे आपले 80 पर्यंत नंबर्स इथे घेतलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर आता हा जॉइंट बार ग्राफ आहे। आता जॉइंट बार ग्राफ काढताना आपण अगोदर इथे स्केल जी आहे ती अगोदर इथे सुरुवातीला लिहून घेणार आहोत या आलेख पेपरवरती। ठीक आहे, तर 1 सेंटीमीटर बरोबर 10 सॅपलिंग। इथे बघा 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलेले आहे 10 सॅपलिंग। 2 सेंटीमीटरला 20, 3ला 30। ठीक आहे, या पद्धतीने आपण मेजरमेंट घेतलेलं आहे। 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सॅपलिंग। त्यानंतर दोन स्कूलची नाव दिलेली आहे ते न्यूटन आणि भारत विद्यालय। ठीक आहे, नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय। आता इथे नूतन विद्यालय हा डार्क ब्लॅक केलेला आहे तो ब्लॉक आणि भारत विद्यालयाचा जो ब्लॉक आहे तो ग्रे शेड आहे। ठीक आहे, फेंट आहे तो। त्यानंतर इथे बघा आपल्याला नूतन विद्यालयाचे इथे आलमंड किती दिलेला आहे, किती सॅपलिंग दिलेलं आहे 40, नूतन विद्यालयाचे 40। तर आलमंड इथं 40 पर्यंत आपण इथे घेणार आहोत। बघा डार्क ब्लॅक आहे नूतन विद्यालयाचा, स्केल बघून घ्या डार्क ब्लॅक आहे। मग इथे नूतन विद्यालयाचे 40 आणि भारत विद्यालयाचे किती दिले आहेत 42। आता इथे पुढे 1 आणि 2 करून इथे या पद्धतीने हा जॉइंट बार ग्राफ काढून घेतलेला आहे। ठीक आहे, याच पद्धतीने पुढे सर्व सॅपलिंग जे आहे त्यांचे जे मेजरमेंट आपल्याला दिलं आहे, जेवढे ट्रीज दिलेले आहे आपल्याला, जेवढे नंबर्स दिलेले आहेत त्या पद्धतीने ते काढून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता करंज ते दिले आहे 60 आणि 30। तर 60 बघा डार्क ब्लॅक इथे नूतन विद्यालयाचं इथे 60 आणि त्यानंतर भारत विद्यालयाचं 38। ठीक आहे, नंतर नीमचं नूतन विद्यालयाचं 72 आणि त्यानंतर भारत विद्यालयाचं 60। ठीक आहे, नंबर्स व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच मेजरमेंटने इथे बारग्राफ हा जो जॉइंट बारग्राफ आहे तो काढायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने आपण हा जो बारग्राफ आहे तो इथे काढलेला आहे प्रॅक्टिस सेट 31चा। तुम्ही बघू शकता इथे नंबर्स व्यवस्थित अगोदर बघायचे आहे। नूतन विद्यालय, भारत विद्यालय ही जी स्केल आपण बारग्राफवरती अगोदर काढतो ती खूप महत्त्वाची आहे। वाय ॲक्सिसवरती स्केल वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सॅपलिंग। नूतन विद्यालय डार्क ब्लॅक आहे आणि भारत विद्यालय फेंट ग्रे शेड आहे। ठीक आहे, याच पद्धतीने हा बारग्राफ काढला जाईल। ठीक आहे, तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की कळवा। आपण एक्स आणि वाय ॲक्सिस जे घेतलेलं आहे ते इथे नोट करायचं आहे। एक्स ॲक्सिसवरती आपण नेम ऑफ सॅपलिंग ठीक आहे इथे लिहिलेलं आहे, तसंच वाय ॲक्सिसवरती आपण काय लिहिलेलं आहे नंबर ऑफ सॅपलिंग। ठीक आहे, नंबर ऑफ सॅपलिंग वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सॅपलिंग। ठीक आहे,
हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला समजला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.